ही अगोदरपासूनची इच्छा होतीच होती. अ, शिक्षण क्षेत्रामध्ये ते कुठे ना कुठेतरी आपण मुलं ही पुढचे भविष्य आहेत, आपल्या देशाचे नागरिक होणारे आधारस्तंभ आहेत. हेच माझ्या शिक्षकांनी मनात ठासवल्यामुळे मी त्याच पद्धतीने जात होते. आणि आता एक तुम्ही जसं म्हणालात, की कुठे ना कुठेतरी आपल्याला एक अडचण येते आणि ती म्हणजे माझी हेल्थ होती अडचण, की त्या क्षेत्रामधून पुढे मी जाऊ शकले नाही. पण मला दुसरं एक क्षेत्र मिळालं जिथे मी स्टॅग्नंट वॉटर सारखं न थांबता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी मी बोलू शकते, वेगवेगळ्या विषयावरती मी बोलू शकते. आणि आता मी जिथे गावी गेले तर सिरियसली मला त्या लेडीजना भेटून इतका आनंद झाला आणि त्यांचे ते इनोसंट चेहरे, त्यांना मार्गदर्शन करताना खूप 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 छान वाटते. आणि हे असे छान जे काय म्हणतात ना, की एम्स म्हणा किंवा आणखीन इच्छा प्रदीप्त होणे आणि त्यासाठी जगण्याची इच्छा माझी आणखीन जागृत झाली आहे. तर ती फक्त व्ही आर मोर झाली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पे आउट येत असल्यामुळे काय होतं, की आपण काहीतरी डिसिजन्स घेऊ शकतो. हा घातलेला ब्लेझर अगदी अॅन्युअल फंक्शनला मी जी काही तयार होऊन आले, ती सगळी माझ्या इन्कम मधून आलेली आहे. आणि आपण कोणाला तरी गिफ्ट देऊ शकतोय. जॉईनिंग ठीक आहे, आपल्याला एखाद्याची परिस्थिती नाही तर त्याच्यावर जॉईनिंग काढून देतोय. म्हणजे सिरियसली ह्या गोष्टी आहेत ना, सतत मला बिझी ठेवतात आणि पुन्हा एकदा माझा ब्रेन ऍक्टिव्हेट करून देण्याची संधी व्ही आर मोरने दिलेली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच शीतल मॅम. आणि खरंच सुरुवातीला खूप प्रश्न विचारले, पण त्यानंतर जो गेअर पकडलाय तुम्ही आणि खूप छान पद्धतीने, आणि प्रश्न विचारणं हे खूप चांगलं असतं, कारण ऑब्व्हियसली काहीतरी शिकायचंय तोच व्यक्ती प्रश्न विचारतो. कारण मला असं वाटतं की ज्याला प्रश्नच पडत नाही याचा अर्थ तो सिरियसली त्या गोष्टीकडे बघतच नाहीये. प्रश्न पडतायत याचा अर्थ त्याचं उत्तर हवंय, कारण ते मला कोणाला तरी सांगायचंय. सो प्रश्न एक्झॅक्टली. पडणं हे कधीतरी म्हणजे कधी पण नेहमी चांगलंच असतं. आणि तुम्ही त्याची उत्तरं घेतलात आणि खूप छान पद्धतीने आता काम करताय. सो थँक्यू थँक्यू मॅम. सो मच तुमच्या फीडबॅकसाठी. थँक्यू मॅम. थँक्यू. मॅम दीपा मॅम ना करा अनम्यूट. मॅम माझ्याकडून नाही होतंय. एक सेकंड. हॅलो, झालं मॅम? ओके, हा झालं बोला. नमस्कार, मी दीपा दीपक मेस्त्री, सिल्वर डायरेक्टर ऑफ यार्मल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. मी मानसिक आणि मेंटल टीम मधून आहे. आपले प्रोडक्ट तर जबरदस्त आहेत आणि त्याचे फीडबॅक पण एकदम अमेझिंग आहेत. पण आज मी माझा फीडबॅक त्या प्रोडक्ट बद्दल देणार आहे. सुरुवातीला मी युजर म्हणून व्हीआर मधून जॉईन झाले. नंतर ग्रुपमध्ये जॉईन झाले. तर ग्रुपमध्ये स्टेटस सगळ्यांचे आणि पेआउटचे मेसेजेस यायचे. तर ते जाणण्याची उत्सुकता होती, हे काय आहे, कसं काय असतं. आणि मी युजर म्हणून झालेली जॉईन. तर त्याच्यानंतर मॅडमना विचारलं, मीटिंग जॉईन केल्या आणि सगळे लीडर्स म्हणजे आपल्या मानसी मॅडम, ज्योत्ना मॅडम, मृणाली मॅडम, श्रद्धा मॅडम, नेहा मॅडम यांनी पण यासाठी खूप मला सपोर्ट केला, सगळं समजून सांगितलं. मानसी मॅडमची फोर बेसिक जॉईन केली, कारण मी नुकतीच जॉईन झाली आणि त्यांची मला फोर बेसिक मिळाली. त्याच्यामुळे मी त्यांची खूप थँकफुल आहे. पण एक्झॅक्टली काय असतं, कसं जायचं ते मला तिथून मी जास्त समजलं. तर सुरुवात केली, असं काहीतरी करायचं होतं मनामध्ये. कारण लग्नानंतर थोडं फॅमिली इश्यूमुळे मी पूर्ण हाऊस वाईफ झालेले. पण शिक्षण असल्यामुळे आणि थोडं काहीतरी करायची इच्छा होती, पण करता येत नव्हतं मुलांमुळे. पण तेच एक संधी आली व्हीआर मोडच्या माध्यमातून. आणि या सगळ्याचं सोनं करण्यासाठी मला आपल्या सगळ्याच लीडरनी, अपलाईन लीडरनी खूप मदत केली. आणि आता मी सगळं कॉन्सेप्ट समजत गेली, कॉन्सेप्ट प्रमाणे मी कामाला लागली. आणि 535 पासून माझा पहिला पेआउट सुरुवात झालाय. आणि खरंच खूप वर्षानंतर, म्हणजे जवळजवळ 16 ते 17 वर्षानंतर 535 रुपये म्हणजे स्वतःची कमाई. एकदम मस्त, म्हणजे मी ते शब्दात सांगू शकत नाही की स्वतःची कमाई काय असते. प्रत्येक टायमाला आपण फॅमिली समोर असतो. पण आता मला म्हणजे एक स्वतःला एक कॉन्फिडन्स आलाय, ते यावर प्रत्येक वेळेला वाढत जातं. एकदम म्हणजे खूप असा वेगळा अनुभव आहे, त्याच्यामुळे मला शब्दच मांडता येत नाही की आपली स्वतःची कमाई काय असते. आणि आता तर ती भारी भारी यायला लागली. हो म्हणजे हो. मला 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 असं वाटतं तुम्ही विचार सुद्धा नव्हता केला की एवढा मी पे आउट घेईन. कारण फर्स्ट फोर बेसिकला तुम्ही जेव्हा भेटला होता तेव्हा अगदीच ह्या विचारात होतात की म्हणजे ठीक आहे, म्हणजे म्हणतायत आहे बघू हा. अशा टाईपने. आणि जे समजून घेतलं आणि ऐकलं त्यानंतर श्रद्धा मॅम आणि यांच्याकडून जास्तीत जास्त गोष्टी म्हणून मी मगाशी म्हंटल, जे शीतल मॅडमना म्हटलं तेच, की इथे आज मी सगळ्या 211 लोक जॉईन झालेत.
चला आपण एक्सपेक्ट केलं त्यापेक्षा पण जास्त झालेत. सो प्रत्येकानं तेच सांगणार आहे की बघून होणार नाहीये तर ऍक्शन घेऊन होणार आहे. आणि यातले जे फीडबॅक देतात त्या लोकांनी समजून घेतलं, पण नंतर त्यावर त्यांनी ऍक्शन सुद्धा घेतली. आणि त्यामुळे 535 ने खुश होणाऱ्या दीपा मॅडम आता अगदी आठवड्याला त्यांनी मला वाटतं 8,000 पर्यंतचं पण पेआउट काहीतरी घेतलंय, राईट? Yes. 8,000 रुपये हो वीकली. हो मॅम. म्हणजे अगदी ज्या हाऊसवाईफ असतील ना त्या घरी छोटं मोठं काम करून किंवा पार्ट टाइम जॉब करून सुद्धा कधी कधी 3, 4, 5 हजारासाठी जातात आणि तो इन्कम आपल्या दीपा मॅडमने आठवड्याला घेतलाय. आणि मला नाही वाटत आता त्या तेवढ्यावरती थांबण्याच्या मूडमध्ये आहेत. सो त्या त्याच्या खूप पुढे जाणार आहेत आणि त्यासाठी त्यांना आतापासून खूप शुभेच्छा आणि खूप छान काम करा मॅम. तुम्ही खूप आमचे जबरदस्त डायमंड आहात सगळे. येस, थँक्यू. थँक्यू मॅम. आणि मॅम अजून एक तुम्ही म्हणता ना स्वतःच्या कामावरती प्रेम केलात तर पैशासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही, पैसा तुमच्याकडेच येणार. तेच येस. गोष्ट कायम लक्षात ठेवणार आणि त्याच्यासाठी मी फील्डवर्क चालू केलंय मॅम. खूप वेगवेगळे अनुभव, खूप ओळखी आणि जो रिस्पेक्ट मिळतोय बाहेर जाऊन, म्हणजे पहिलं कसं ते सगळं संकुचित एक मर्यादित होतं. पण आता आपण जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा एक आपल्याला रिस्पेक्ट मिळतो, एक मान असतो. खूप मस्त वाटतं मॅम. थँक्यू सो मच. येस येस येस. खूप छान वाक्य मला आठवण करून दिली परत की एक्झॅक्टली तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करा. पैसा म्हणजे म्हणतात ना हिंदी म्हणजे झक मार के तुम्हारे पीछे आएगा. तुम बोलोगे पैसा नहीं चाहिए लेकिन पैसा बोलेगा मुझे ये तू ही चाहिए. एवढ्या लेवल पर्यंत काम करायचं की पैसा तुमच्या पाठून ऑटोमॅटिक येणार. आणि मला वाटतं तुमच्यापैकी खूप जण जे सुरुवातीला इतकं समजून नव्हतं घेतलं पण आता समजलंय तर आता त्यांना खरंच सरप्राईज होतं की अरे यार कसे छान पैसे येतात, एवढे पैसे येतात VR मोड मधून. का काय येत आहेत ते कारण तुम्ही लोकांनी ते समजून घेतलं. त्यामुळे हा इतका इन्कम सुंदर येतोय. सो थँक्यू सो मच. आता मी अनम्यूट करते रुशाली मॅम ना. रुशाली मॅम बघा. नमस्कार. येस मॅम. मी ऋषाली रावराणे. मी स्मिता सरनोबत मॅडमच्या थ्रू आहे. मी पहिला ज्वेलरी आणि विकत होते, त्यामध्ये मला काहीच फायदा नव्हता. मी आता VR मोर कंपनीमध्ये काम करते, त्याच्यामध्ये मला इन्कम यायला लागला. त्याचं मी तसं काम करत जाते. अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्याच सहकारी आहे. मी पण ज्वेलरी आणि साड्या रिसेलिंग करत होते. मला मॅक्सला इन्कम पण होत. हा? हो, मॅक्सला इन्कम पण आहे पण त्याच्यामध्ये इन्कम तर आहे पण कसं होतं की कस्टमर त्यांना पुन्हा कन्व्हिन्स करा, मग आवडलं, कुठे छोटासा डिफेक्ट निघाला, कुठे कलर गेला, म्हणजे आपल्या डोक्याला खूप हेडेक आहे. पण ह्या गोष्टीमध्ये काय तुम्ही एखाद्याचं आरोग्य चांगलं करताय आणि त्याच्या मार्फत मार्फत तुम्हाला इतकं चांगलं इन्कम पण मिळत आहे. तुमच्या चेहऱ्यावरच मला आनंद दिसतोय की हे येणारे 535,000 1200 खूप काही देऊन जातात. बरोबर की नाही? आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या टाइमनुसार करू शकताय, तुमच्या कम्फर्टनुसार करू शकताय. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला स्पेशली अगदी तुम्ही कुठे चाललाय, लग्नाला चाललाय, त्याला चाललाय, तरी सुद्धा तुम्ही ट्रेनमध्ये कुठेही जाल. आणि मला असं वाटतं की जिसके म्हणजे म्हणतो ना ज्याला मगाशी म्हणतो ना डोकं धरून अगदी तोंड दाबेपर्यंत दाबलेलं आहे ना त्या माणसाला कुठेही प्रॉस्पेक्ट दिसतात आणि तुम्ही कुठेही गेलात तर तिथे सुरू होता. आणि ही लेवल जर तुमच्या लोकांची आली असेल ना की जिथे जाऊ तिथे असं होत असेल की कोणाला VR मोड सांगू, कोणाला VR मोड सांगू, तर तुम्ही सक्सेसच्या वाटेकडे आहात. आणि ओके, मी होतं ना असं. प्रयत्न चालू आहेत माझे. मी भरपूर हे करते. मी आता ब्रॉन्झ झालेली आहे. येस, मॅम साठी एकदा क्लॅप झाल्या पाहिजेत. खूप मस्त ब्रॉन्झ झाल्यात आणि आता पुढचे पुढचे पोझिशन आपल्याला घ्यायचे आहेत. आणि सगळे सेलिब्रेशन सुद्धा आपले लवकरात लवकर होणार आहे, म्हणजे वर्षभर आपल्याला थांबायचं नाहीये. सो तुमचे सगळे अवॉर्ड रिवॉर्ड्स लवकर मिळणार आहे. त्यामुळे आता आपल्याला पटकन काय व्हायचंय, सिल्वर. ओके, थँक्यू सो मच. सुकन्या मॅम बोला. Hello. येस मॅम. Yes, good afternoon to all of you. गुड Uh, आफ्टरनून. मी लास्ट डिसेंबर 2024 ला जॉईन झाले ॲज अ युजर म्हणून. म्हणजे 6 मंथ्स मी यूज केलं. एक तर मी प्रोडक्ट बद्दल सांगेन कारण प्रोडक्टमुळेच पुढे आपण बिझनेस करू शकतो असं वाटलं मला. पण मला ऍक्च्युली लहानपणापासून म्हणजे जवळजवळ आता मी 35 वर्षाची आहे आणि सांगायला अजिबात लाज नाही वाटत. पण अगदी लहानपणापासूनच मला मायग्रेनचा त्रास होता. त्यामुळे अमेझिंग प्रोडक्ट जे आपलं आहे हेल्थ फॉर्स म्हणजे ऑल इन वन, आणि खूप फरक पडला. म्हणजे पहिल्या 1-1.5 महिन्यातच मला
अक्षरशः आठवायला लागलं की मला लेवल्स येतात का. कारण जर कोणाला मायग्रेन असेल तर माहिती असेल की त्याच्यामध्ये लेवल्स असतात. तर ते माझं लिटरली विदिन 1.5 मध्ये क्लिअर झालं. प्लस मला हे तर मायग्रेनचं झालं, प्लस मला म्हणजे पाळीमध्ये पण त्रास होता, प्लस वाईट डिस्चार्ज पण जात होते. त्यामुळे हे हळूहळू प्रॉब्लेम्स ना माझे हळूहळू कमी होत गेले. त्यामुळे मला असं वाटलं की 6 महिने आपण प्रोडक्ट यूज करून बघूया. 6 महिने इतकं इतकं छान वाटायला लागलं. नंतर नंतर आता काम करायला लागले आहे, कारण मी स्वतः MBA आहे. म्हणजे म्हणजे सांगायला खूप चांगलं वाटतं की 7-8 लाखचे पॅकेजेस सोडून मी जॉब सोडला आणि आता मी VR मोर करते. आणि पहिला पेमेंट जो 535चा आला ना, खूप लोकांना खूप कमी अमाऊंट वाटत असेल, कारण मला पण तेव्हा ती वाटत होती. पण जेव्हा ती एवढ्या 7-8 वर्ष घरी बसल्यानंतर, म्हणजे जे सगळ्या लेडीजचं असतं की बाळ लहान असल्यामुळे घरी बसावं लागतं, ते पण मी पण एवढं चांगले पॅकेजेस सोडले. पण जेव्हा तो पहिला 535चा आला आणि आता हळूहळू पेआउट वाढत चाललाय. अजूनही मी डिस्ट्रीब्युटर आहे, पण पुढे पुढे मी अचिव्हमेंट करतच राहीन. पण VR मोरने इतका कॉन्फिडन्स दिलाय ना की काहीतरी करू शकतो. जे 8 वर्षात जो लो कॉन्फिडन्स आलेला, किंवा एक अशी भावना होती ना की खूप आपलं शिक्षण झालंय आणि शिक्षण करून आपण घरात बसलो. पण VR मोरने अजून एक शिकवलं की फक्त शिक्षण महत्वाचं नाहीये. कारण मला असं वाटतं की ज्या छोट्या छोट्या गावांमधून पण बायका इतकं करतात ना, मी खरं तर त्यांना इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन ते पण आहेत की मीटिंग्स अटेंड केल्यामुळे ना ते पण कळते की कोण VR मोर कुठपर्यंत पोहोचलं आहे. आणि कधी डिमोटिव्ह झाले तरी पण मग असं वाटतं की अरे वा, हे लोक करू शकतात तर आपण करू शकतो. कारण आपण आपण तर मेट्रो सिटीमध्ये राहतो, काही लोकांना तर तेवढं ऍक्सेसिबिलिटी नाहीये, फॅसिलिटीज नाहीये, तरी पण त्यांचे इतके प्रयत्न असतात की आपण काहीतरी करूया करूया, आणि मग त्यांना इन्स्पिरेशन मिळवून लोक करतात. बाय लिटरली लेडीज जेंट्स करतात, तर आपण का नाही करू शकत. आणि खरंच VR मोरनी तो जो कॉन्फिडन्स दिलाय ना परत, आणि इट इज रिअली रिमार्केबल. आणि आता पेआउट वाढत वाढतच जाईल. कधी कधी मोटिवेशन निघूनही जातं, पण सगळे लीडर्स, साक्षी मॅम, मानसी मॅम, इतकं छान ते सगळे इन्स्पिरेशन देतात, मोटिवेशन देतात. आणि अमेझिंग आपल्या मीटिंग्स पण अशा छान छान होत राहतात. त्यामुळे लोकांचे असे फीडबॅक ऐकल्यामुळे जे कुठे लो वाटत असतं ना, ते सुद्धा त्याने खूप छान प्रेरणा मिळते. त्यामुळे अशा प्रकारे पेआउट आणि प्रोडक्ट इतके जबरदस्त आहेत ना, त्यामुळे खूप छान वाटतं. थँक्यू सो मच मानसी मॅम. थँक्यू सो मच सुकन्या मॅम. सुकन्या मॅमने आता जे सांगितलं बघा, बऱ्यापैकी खूप छान शिक्षण, म्हणजे मला सुद्धा खूप लोक असे भेटतात किंवा बऱ्याच जणांना खरंच अगदी मोठ्या मोठ्या लेवल पर्यंत कॉर्पोरेटला जॉब केलेले आहेत, टीम हँडल्स केलेल्या आहेत, पण बऱ्याच वेळेला घरातल्या जबाबदाऱ्यामुळे कुठेतरी त्या गोष्टींना स्त्रीलाच मुरड घालावी लागते. आणि त्यामुळे कधीतरी ना त्यावेळेला आपण तो डिसिजन घेतो, पण जसं जसं मुलं मोठी होतात किंवा 2-4 वर्षानंतर ना बऱ्याच स्त्रियांना हे जाणवतं की नाही, मला माझं करिअर चालू ठेवणं खूप गरजेचं होतं. पण मग ना इतक्या शिकलेल्या किंवा इतक्या चांगल्या लेवलला असलेल्या व्यक्तींचा, म्हणजे खरंच मी मॅम म्हणाल्या म्हणून मला आठवलं, मी खूप लोकांना भेटते आणि मला ते म्हणतात की मॅडम आमचा कॉन्फिडन्सच लूज झालाय. एक वेळेला पूर्ण टीम हँडल करणारी मी किंवा पूर्ण ऑफिसवर वर्चस्व गाजवणारी मी, आज मी 4 लोकांसमोर बोलू शकत नाहीये किंवा माझ्या घरात सुद्धा मी माझी स्वतःची बाजू मांडू शकत नाही, इतकी मी वीक किंवा डिप्रेस झालेली आहे. सो VR मोरने ना आपल्याला एक वेगळ्या लेवलची, म्हणजे म्हणतो ना, एक ताकद दिलेली आहे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याची. आणि हाच एक असा प्लॅटफॉर्म आहे, जसं मॅम म्हणाल्या की जिथे सगळे सगळे मेसेज पण येतात की तुम्ही तुमच्या अपलाईनचं ऐका किंवा लिडर्सचं ऐका. कारण जगामध्ये तुम्ही कुठेही जा, तिथे तुम्हाला लोक म्हणतात की तुम्ही हे करू शकत नाही, पण VR मोर आणि तुमचे लीडर्स हे असे आहेत की तुम्हाला ते सांगतात की येस, तू हे करू शकते. आणि हे म्हणणारं तुम्हाला जगामध्ये फार कमी लोक मिळतील. आणि त्यापैकी एक म्हणजे आपलं VR मोर आणि आपले इथले लीडर्स आहेत की जे तुम्हाला सांगतात की येस, तू हे करू शकतेस आणि तुझ्यासोबत मी आहे. सो नक्कीच तुम्ही सगळेजण खूप छान इथे इन्कम घेऊ शकणार आहे. आणि थँक्यू सो मच सुकन्या मॅम, खूप छान फीडबॅक तुम्ही दिलाय. मी नेक्स्ट अनम्यूट करतेय नेहा शिरोडकर मॅम. नेहा मॅम बोला. नेहा शिरोडकर मॅम. हॅलो, येस. मी नेहा शिरोडकर जोगेश्वरी इथून आहे आणि सिल्वर डायरेक्टर या पदावर कार्यरत आहे. मी पण भरपूर आधी कामं केलेली,
लग्नाच्या आधी पण डायमंड मध्ये होती कामाला, सांताक्रूजला जायची. पण लग्न जमलं आणि नंतर मग मिस्टर बोलले की जॉब नको म्हणून, घरीच हाऊसवाईफ म्हणून राहायचं. म्हटलं ठीक आहे. मग नंतर मला ऍक्टिव्हिटीज करायची होती, म्हणजे पार्लरचं मला खूप हौस होती, शिवणकलेची हौस होती. तेही कोर्स मी पूर्ण केले. आणि म्हटलं मग नंतर छोटी मुलगी झाली. मग म्हटलं बाळ सांभाळून काहीतरी करावं अशी इच्छा होती. मग मी पार्लरचं कंटिन्यू करत राहिली. साईड बाय साईड पुन्हा मग टेलरिंगचं पण मी करायची. पण काय व्हायचं, काम करायचं मेहनतीने पण सगळी उधार खाती. मग तो इंटरेस्ट राहिला नाही कामामध्ये. कंटाळा यायचा मला. मेहनत अगदी सकाळी 5 वाजल्यापासून सगळं स्वयंपाक करून कामाला बसायची, पण कंटाळा यायचा की पैसे नाही मिळायचे हातात. मग त्याच्यामध्ये नाहीच वाटत की काय करायचं. मिस्टरांना सांगायची असं एवढी मी मेहनत करते पण इन्कम असं हातात माझ्या काहीच येत नाहीये. पण थोडे ब्रेक घेतला. सेकंड बेबी झाली, त्यांचं शिक्षण वगैरे झालं आणि एकदम दोघांचंही कॉलेज वगैरे ओके झाल्यानंतर मग आता थोडा वेळ होता. नंतर मग मला श्रद्धा मॅमनी पॅड्स बद्दल सगळं सांगितलं, माहिती सांगितली, आपले फूड सप्लिमेंट्स वगैरे. मग त्यांना मी जाऊन भेटली आणि फक्त युजर म्हणून आधी मी राहिलेली. पण नंतर त्यांचा स्टेटस बघून म्हटलं हे कसले पेआउट घेतात माहित नाही. मग त्यांना मी फोन केला की मला हे सगळं बघायचंय, शिकायचंय. तर त्या बोलले या तुम्ही एनी टाइम कधी पण. मग मी त्यांच्याकडे जायची दुपारची वगैरे आणि मग मला इंटरेस्ट वाटला की नाही आपण पण काहीतरी केलं पाहिजे. आणि मलाही तसा गर्भविषयीचा भरपूर त्रास होता. माझी युट्रस रिमूव्ह करावी लागलेली. त्याच्यामुळे मी विचार केला की नाही माझा जो प्रॉब्लेम झाला तो इतरांना नको होऊ दे, म्हणून त्याच्यात म्हटलं सगळ्या बायकांपर्यंत पोहोचवूया म्हटलं ही माहिती. कारण मला ऑल टोटल गोळी घेतल्यापासून भरपूर फरक पडलेला आणि मुलींनाही पॅड्स वापरून भरपूर फरक पडलेला. त्याच्यामुळे म्हटलं मग मी कंटिन्यू मॅडमकडे जायची शिकायला वगैरे. आणि कसं काय पेमेंट घेतात काय ते सगळं ट्रेनिंग घेतलं. आणि कंटिन्यू आता आतापर्यंत पेआउट एकदम बेस्ट येतो. असा येतो की मुलं आपली वाट बघतात की मम्मी मंगळवार आला, मॉर्निंग झालंय. की त्यांच्या छोट्या मोठ्या अपेक्षा काय होईना मला पूर्ण करायला मिळतात. माझी अपेक्षा असते ती पण मी पूर्ण करते. की काय असेल तर मिस्टरांना सांगावं लागत नाही की मला पैसे द्या वगैरे. तर तेही काय मला बोलत नाही की काही घेताना मुलांसाठी वगैरे. आपल्या आवडीच्या निवडीच्या सगळ्या वस्तू घेऊ शकतो आपण. त्याच्यामुळे मी सरांचे, मॅडमचे, प्रिया मॅमचे भरपूर आभार आहेत की मी वी आर मध्ये जॉईन करून आज स्वतःच्या पायावर उभी आहे. आणि काहीतरी मी करते आपल्या संसारासाठी, हेल्प होते. त्याच्यामुळे मिस्टरही खुश आहेत. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं की वी आर मध्ये जॉईन केलं, खूप हॅप्पी आहे मी. थँक्यू येस, सो मच. आणि मानसी मॅमचं पण खूप थँक्यू की तुम्ही येस. मला खूप हेल्प करता एनी टाइम सुद्धा. येस, येस. थँक्यू नेहा मॅम. आणि बघा जसं नेहा मॅम म्हणाल्या की मेहनत तर बघा, मेहनत आणि स्मार्ट वर्क मध्ये फरक आहे की आपण मेहनत तर खूप करतो, खूप करतो. म्हणजे मी काही लोकांना असं बघते की स्टॉल लावतात, फूडचे स्टॉल लावतात, बिझनेस सगळे चांगले आहेत. पण आज ती हो. व्यक्ती सकाळी 4 वाजल्यापासून उठून एवढी मेहनत करते, पण तेवढा मोबदला त्यांना मिळतो का हो? त्याच बदल्यात तुम्हाला व्हीआर मोर मध्ये काय करायचंय, तर तुम्हाला फक्त लोकांपर्यंत पोहोचायचंय आणि ज्या लोकांना तुम्ही इथे आणलेत त्यांना बिझनेस तुम्हाला थोडं समजावून सांगायचंय, त्यांना हेल्प करायची आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही काम केल्यानंतर तुम्ही नक्कीच इथून छान इन्कम घेताय. ऑलरेडी सगळेजण घेत आहेत. नेहा मॅम पण खूप छान इन्कम हो. घेत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही म्हणालात की टेलरिंग मध्ये आज तुम्ही ते करत होतात सकाळी उठून काम, तुम्हाला बॅक पेन, 4:30 सकाळी डोकं मॉर्निंग दुखणं, 4:30 ला मान उठायची. दुखणं आणि एवढं सगळं सगळं. केल्यावर पुन्हा पैसे न देणं म्हणजे आपल्या मेहनतीचा मोबदला न मिळणं. परत मला नाही वाटत की आता जसा अॅन्युअलला तुमचा सत्कार झाला असा काय तुमचा तिकडे कोणी सत्कार केला असेल. नाही नाही नाही, तो हा अजिबात जो नाही. सत्कार आहे सगळ्या म्हणजे एकतर पैसे देत नव्हत्या आणि मला नाही वाटत सगळ्यांनी मिळून चला नेहा मॅडम छान ब्लाऊज शिवताय किंवा छान हे करताय तुमचा सत्कार करू नाही. सो वी आर मोर. अजिबात नाही. आणि दर मंगळवारी न चुकता अगदी आपला पेआउट येतोय. म्हणजे आज मला खरंच काल सोमवार होता आणि मला आज मंगळवार आहे खरंच लक्षात नव्हतं. काल लग्नाला गेले होते आणि तिथून आले आणि सकाळी थोडंसं लेट उठल्यावर बघितलं तर मेसेज आला. म्हणजे तुम्ही कुठेही असा काही असा पण आपलं पेआउट काही चुकत नाही आणि खूप छान पद्धतीने इन्कम येतं. सो नेहा मॅम खूप छान काम करा. आणि येस आपल्याला हिस्ट्री क्रिएट करायची सगळ्यांना मिळून. सो थँक्यू सो मच तुमच्या फीडबॅकसाठी. आणि नवीन लोक ज्यांना फीडबॅक येत म्हणजे काही इन्कम येत नाहीये त्यांनी हे ऐकायचं आहे, नीट समजून घ्यायचं आहे. आणि आज ही मीटिंग संपल्यानंतर लगेच आपल्या लीडरला कॉन्टॅक्ट करायचं की बाबा मानसी मॅडम काय म्हणत होत्या, तो इन्कम आम्हाला कसा येईल तो गाईड करा. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या दुपारच्या मीटिंग अटेंड करायच्या आहेत. अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकाल जर तुम्ही या मीटिंग अटेंड केलात तर. थँक्यू सो मच नेहा मॅम. थँक्यू. वेलकम. येस सुषमा मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो येस मॅम. मॅडम, येते माझा आवाज? हो हो खूप छान. नमस्कार मॅडम, मी सुषमा कडू. नमस्कार. मी आपल्या पेओरचा फीडबॅक देईन. पहिलं तर मी सांगेन की मी जे दुसरे
त्याच कॉन्सेप्टने जॉईन झाली होती. पण नंतर नंतर जेव्हा पे आउट यायला लागलं तेव्हा खूप चांगलं भारी वाटलं. आणि मॅडम तुम्हाला पण माहिती आहे की घरी सपोर्ट नसताना ह्या गोष्टी लपून लपून मी करते. आणि म्हणजे तसं ऍक्च्युली तर मी बाहेरच आहे त्याच निमित्ताने आणि खूप चांगलं पेआउट जेव्हा सकाळी आपण बिझी असतो काहीतरी कळत असतो आणि तेव्हा लगेच आपला पेआउटचा मेसेज येतो तेव्हा तो एक एनर्जी जो चेहऱ्यावरचा जो असतो ना उत्साह तो वेगळा असतो. कितीही आवड असते पण ती बघण्यासाठी खूप भारी असते. कारण का मी पण स्वतः अकाउंट्समध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे आणि आपली जी स्ट्रगल आहे विराट टू माझा मुंबईला जॉब होता त्यामुळे ते सकाळचं जाणं येणं आणि आपल्याला महिन्याच्या एंडला पगार भेटणं आणि ते आपल्याला एका वीकला जो पेआउट भेटतो तो वेगळा आनंद असतो. प्लस आपल्याला जी गोष्ट पाहिजे आपण सहज घेऊ शकतो. आणि आता 1 वर्ष काम करता करता माझ्या नवऱ्यामध्ये 1% फरक पडलेला आहे. त्यामुळे तो थोडासा कमी झालाय. म्हणजे मी एवढंच सांगू शकेन की आहे आपण जर केलं ना मॅडम तुम्ही बोलता की तुम्ही करा. आज नाही उद्या सगळे आपल्याला परमिशन देतात आणि ते खरं आहे आणि मी हेच सांगेन की मला स्वतःला प्रूव्ह करायचंय आणि मी ते करणार. आणि त्यात एवढं एक्झॅक्टली. सांगेन ना. येस, सुषमा मॅम खूप स्ट्रॉंग आहेत. आणि सुषमा मॅम बद्दल मी सांगेन की मॅम ना खरंच घरून सपोर्ट नव्हता आणि छान पद्धतीने तरी सुद्धा त्या काम करतात. त्या त्यांच्या मुलाला स्कूलला सोडायला जातात विरारवरून बॉम्बे साईडला आणि तिथे जो मधला वेळ असतो त्यांचा मुलगा शिवाय शाळेत असतो त्या वेळामध्ये मॅम ह्या बघा आता पण फिरतायत असे डेमो करतात. मग जर त्या करू शकतात तर तुम्ही सगळेजण, कारण बरेच जण घरी बसलेत. मला म्हणून मगाशी मी स्टोरी सांगण्याचं कारण हेच होतं की मला करायचंय, मला सक्सेसफुल व्हायचंय, मला मोठं व्हायचंय. पण आता त्याच्यासाठी मला येऊन येऊन तुमच्या सगळ्यांना असं बुडवावं लागेल पाण्यामध्ये की बाबा किती जीव हे होतोय बघ आणि त्या पद्धतीने कर. सो मला वाटत नाही की तेवढी आग आपण आपल्या मनामध्ये लावून घेतली आहे का. आज सुषमा कडू मॅमना त्यांच्या मिस्टरांचा बिलकुल सपोर्ट नाहीये. 1% म्हणजे अजून खूप रेशो कमी आहे. पण मी एक सांगते सुषमा मॅम की एक दिवस असा येईल की जसं माझे मिस्टर पहिल्या अॅन्युअलला आले नव्हते, तूच जा, दुसऱ्या अॅन्युअलला पण नाही आले, कोणीच नव्हतं माझ्या फॅमिलीतून. जेव्हा मला सपोर्टिंग लीडर ट्रॉफी मिळाली तेव्हा माझे मिस्टर नव्हते त्याला. म्हणजे त्यांनी काय मला अपोज नव्हता केला, पण ठीक आहे म्हणजे हा करतेय काहीतरी हलक्यात. पण आज तुम्ही जेव्हा मी बेस्ट लीडर ट्रॉफी घेतली तेव्हा माझ्या खांद्याला खांदा लावून माझा नवरा स्टेजवर उभा होता. गाडी घेऊन येणं, मला घ्यायला येणं, पिकअप करणं, लेट होतो तेव्हा सपोर्ट करणं, किंवा ऑब्व्हियसली सपोर्ट असल्याशिवाय होऊ शकत नाही. सो सुषमा मॅम मी तुम्हाला सांगते की तुम्ही असं छान काम करा ना की तुमच्या मिस्टरांना स्वतः ते स्पीच देतील की येस मला तुझ्यावर खूप प्राऊड वाटतं आणि तो दिवस नक्कीच व्हीआर मोर मध्ये येणार. खूप छान काम करतात आणि मॅडम साइड बाय साइड काम करून सुद्धा हायेस्ट पे आउट मध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं आहे आपल्या मानसी पत्राणे टीमच्या. सो बाकीच्यांनी सगळ्यांनी आता छान सुरुवात करायची आहे. थँक्यू सो मच आणि सुषमा मॅम. ऐका ना मॅडम. हा हॅलो. बोला 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 ऐकते. मला फर्स्ट थँक्यू बोलायचं आपल्या एकट्या मॅडम, कारण का त्या मला खूप सांगत असतात की मॅडम करा पुढे जा. कारण का स्टार्टिंगला मी तेवढं करत नव्हती आणि त्या मला सगळ्या बोलायचं मॅडम काय करताय तुम्ही म्हणजे आपल्या मोबाईलचा चांगला वापर करा, बोला, सगळ्यांना सांगा मी आज तुम्हाला शिकवते. मग ते करून करून त्यांनी मला खूप हे केलेलं आहे. आणि तुमचं एक वाक्य मॅडम की आपण झोपा ह्या नेहमीच काढतो केव्हा तरी आपल्यासाठी म्हणजे आयुष्यात आपण झोपच काढलेले आहेत तर आता झोपायचं नाही, आता दुसऱ्यांना आपल्याला उठवायचं आहे. त्यामुळे ते एक आपल्या डोक्यामध्ये आहे की काहीतरी करायचंय आणि खरंच जे आहे आपल्याला हे VR मुळे ना खूप चांगलं भेटलं. म्हणजे आपण आपल्या टाइम मध्ये करू शकतो. आपल्याला कोणाचंही असं डोक्यावरती हे नाही की तो उठ आणि आताच कामाला लाग, असं नाही. त्यामुळे मला खूप म्हणजे छान वाटतं असं काम करा, डिप्रेशन पण येत नाही. अरे एवढं टार्गेट आहे काय असं काय वाटतच नाही. आपल्याला पैसे पाहिजे तर आपलं करणंच भाग आहे. येस, हे एक खूप छान आहे व्हीआर मोड मध्ये की बघा जसं मॅडमनी आणि त्या नेहमी मला बोलतात हे वाक्य त्यांनी एक मनात रुजवून ठेवलंय. पहिल्या 4 बेसिकला मला वाटतं मी बोलले होते की खरंच आहे की तुम्ही स्वप्न खूप बघताय, तुम्ही सगळं हवंय तुम्हाला. तुम्ही आज मीटिंग बघून इन्स्पायर पण व्हाल की येस यार किती छान करतायत, सगळ्या हाऊसवाईफ आहेत काय, मग मी तर त्यांच्यापेक्षा नक्कीच चांगलं बोलू शकते. पण ऍक्शन करणं महत्वाचं असतं जे ह्या लोकांनी घेतलीये. त्यामुळे स्वप्न खरंच झोपून बघून पूर्ण होत नाही तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागते जी यांनी घेतली आहे. आणि खरोखर जसं त्या म्हणाल्या की आतापर्यंत झोपा काढून तुमची स्वप्न पूर्ण झाली का, नाही ना, किंवा ह्याच्या त्याच्याशी गप्पा मारून सिरियल बघून नाही झाली ना. सो आपला लाईफ एन्जॉय करता करता तुम्ही व्हीआर मोड करा. आम्ही आमचं लाईफ सुद्धा एन्जॉय करतोय, जेव्हा जेव्हा बाहेर जायचंय तिथे बाहेर पण जातोय आणि साईड बाय साईड काम करतोय. कोणी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की सकाळी डबा भर, टिफिन बनव आणि जा. आता आज मला मला असं वाटतं की सुरुवातीला खूप धावपळ होती, खूप मेहनत होती. पण आज मला जर वाटलं की मला कुठे, काल मी 2 दिवस बाहेर होती किंवा मला कुठे काही करायचंय तर मी माझ्या टाइम नुसार करू शकते. मला कुठेही टाइम लिमिट नाहीये की तू एवढ्या वाजता तिथे जा किंवा हे कर.
सो असा प्लॅटफॉर्म तुम्हाला कुठे मिळणार आहे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार करा. तुम्हाला वाटते की मी संध्याकाळी 7 वाजता फ्री आहे तर रात्री संध्याकाळी करा, दुपारी पाहिजे दुपारी करा, सकाळी पाहिजे सकाळी करा, कधीही करू शकता आणि छान इन्कम घेऊ शकता. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. स्वाती कुंभार मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो, नमस्कार मॅम. मी स्वाती कुंभार, मी कोल्हापूरवरून आहे. मला फीडबॅक द्यायचा आहे माझ्या पे आउटचा. मी पण ऍक्च्युली युजर म्हणून जॉईन झालेली आहे, पण जसं जसं मी ऑनलाईन मीटिंग जॉईन करत गेले, जसं मी होम मीटिंग अटेंड करत गेले, तसा मला याच्यामध्ये इंटरेस्ट येत गेला. मी देखील घरीच हाऊसवाईफच होते, मुलामुळे जॉब वगैरे काही करू शकत नव्हते, पण मला काहीतरी करायचं होतं आणि ही अपॉर्च्युनिटी मला मिळाली. आणि त्याचा मी ऍक्च्युली मग पहिला मला घाबरायला व्हायचं, बोलायला भीती वगैरे वाटत होती, कसं सांगायचं काय सांगायचं. पण माझ्या ज्या लीडर आहेत आरती अंजळकर मॅडम, यांनी मला खूप सपोर्ट केला, खूप पुश केलं आणि त्याच्यामुळे आता मी दर आठवड्याला इन्कम घेत आहे. छोटा का असे ना, पण मला दर आठवड्याला इन्कम येतो 535 तर 535. पण त्याचा इतका आनंद होतो की आपण काहीतरी घरी बसून घेऊ शकतो, याचा खूप आनंद किंवा एक अभिमान असं वाटतो की आपण पण घरी बसून काही कमवू शकतो. आणि खर्च वगैरे करताना देखील असं विचारता येत नाही की बाबा कसं खर्च करायचं, काय खर्च करायचं. आता हे पैसे जे आहेत ते आपले स्वतःचे आहेत, त्यामुळे खर्च करताना देखील मुलांवर वगैरे मी आता विचार करत नाही पहिल्यासारखा. मला सांगायचं होतं. थँक्यू आणि स्वाती मॅम. मला लीडरना थँक्यू म्हणायचं आहे, आरती अंजळकर मॅडमना. त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. आपल्या ज्योत्स्ना मॅडम ह्यांच्या मी होम मीटिंग दर आठवड्याला अटेंड करते, त्यातून मला सगळी माहिती मिळत गेलेली आहे आणि मी आता याच्यापेक्षा सुद्धा जास्त इन्कम घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. थँक्यू. येस येस, थँक्यू सो मच मॅम. आणि नक्कीच मिळणार याच्यापेक्षा जास्त इन्कम, कारण आताच तर तुम्ही बीज लावलंय ना, आता त्या बीजाला फळं येणार आहेत. सो मीटिंग अटेंड करायची आहे, लोकांना हे शिकवायचंय. जशी जशी तुमची टीम या गोष्टी शिकेल, ऑटोमॅटिक 535 चे 5,000 50,000 कधी होतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि त्या पद्धतीने काम चालू ठेवा. लोकांना फ्रँचायझी मीटिंगला घेऊन जा ज्योत्स्ना मॅमच्या आणि जास्तीत जास्त शिकून घेण्याचा प्रयत्न करा. शिका, शिकवा आणि कमवा. सिंपल हिशोब आहे. ओके. येस, थँक्यू सो मच. निकिता मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय मी. निकिता मॅम. नमस्कार, मी निकिता सकपाळ, जोगेश्वरी इथून आहे. श्रद्धा मॅम, मानसी मॅमच्या टीम मधून आहे. श्रद्धा मॅडम आमच्या लीडर्स आहेत, श्रद्धा बुरके. तर मला सांगायला आनंद होतोय की म्हणजे आधी मी 535 एवढाच पे आउट घेतला. मी स्वतः युजर होते, म्हणजे मला खूप त्रास होता पीसीओडीचा. त्याच्यासाठी मी फक्त प्रोडक्ट घेतलेले आणि युज करायचं हाच माझा विचार होता. 8 वर्ष जॉब केला होता, पण मुलामुळे आपण मुलं झाल्यानंतर घरी राहावं लागतं, तसं मुलगी झाली आणि मी घरी राहिले. तर इन्कम सोर्स असं काही नव्हतं. प्रत्येक वेळी मिस्टरांकडे मला पैसे मागायला लागायचे आणि माझी हेल्थ पण चांगली नव्हती त्या दरम्यान. तर खूप त्रास व्हायचा, म्हणजे की आपण एवढी 8-10 वर्षाची नोकरी सोडली आहे आणि आज आपल्या अकाउंटला 0 रुपये आहेत, तर ते आपण सारखे मिस्टरांकडे मागतोय. तर त्याचं थोडंसं हे पण वाटायचं की काय आपण सारखं मागतोय, म्हणजे पावलोपावली ते मागावे लागायचे. आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम 1.5 महिन्यात पूर्णपणे गेलाच, म्हणजे आता वर्ष होईल. इतकं म्हणजे चांगला रिझल्ट आपल्या प्रोडक्टचा आला. आणि त्या 1.5 महिना झाल्यानंतर ठरवलं की VR मोर मध्ये काम करायचं आणि जसं जमेल तसं काम करायचं, शिकायचं. त्यानंतर मी कायम आपल्या मीटिंग्स आणि आपले जे सिस्टम आहे मानसी मॅडमच्या 4 बेसिक्स सगळंच अटेंड केलं आणि शिकत गेले. हळूहळू पे आउट वाढत गेला, लगेच वाढला नाही, कारण 3.5 वर्षाचा मुलगा आहे, त्यामुळे थोडंसं बाहेर जायला मिळत नव्हतं मुलांमुळे, आणि घरी सांभाळायला पण कोण नसल्यामुळे जाता येत नव्हतं. पण जेवढं फोनवरून होईल तेवढं फोनवरून लोकांना कनेक्ट केलं. आणि आता जेव्हा अॅन्युअल होतं तेव्हा ठरवलं होतं की त्या स्टेजवर जाऊन ब्रॉन्झचं पद आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्या 20 दिवसामध्ये ब्रॉन्झ कम्प्लीट केलं. त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली त्या 20 दिवसात, आणि ती आता कंटिन्यू चालू आहे. आणि दर आठवड्याला आता पे आउट माझा येतोय. आणि आता इतकं बरं वाटतंय ना की आपल्या अकाउंटमध्ये 10 ते 12,000 रुपये शिल्लक आहेत, त्यामुळे आपण दुसऱ्याकडे ते मागू शकत नाही. भले मिस्टर असले तरी ते मागावे लागत होते.
पण आता इतका प्राऊड फील होतो ना की मी सेल्फ डिपेंडेड आहे, की मी माझ्या मुलांसाठी माझ्यासाठी मी काही लगेच घेऊ शकते. परत एक रिस्पेक्ट वाढतो आपला आणि एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. जर मी जेव्हा घरी होती हाऊसवाईफ घरातली कामं करायची तेव्हा माझी पर्सनॅलिटी खूप डाऊन होती. मला बाहेर जायला पण लाज वाटायची तेव्हा. आणि ते पीसीओडी मुळे प्रॉब्लेम होतो आपल्या शरीरावर तसा. तर ते एकदम वेगळंच होतं फिलिंग माझं. पण आता मी इतकी खुश असते दिवसभर. आता माझे मिस्टर मी किती मीटिंग अटेंड केला तरी काही बोलत नाहीत. म्हणजे आधी हसत होते की काय काम करणार म्हणजे असं. पण आता इतकं त्यांना पण प्राऊड फील होतो. आता माझे स्टेटस पण असे मी ठेवते की समोरच्याला कळलं पाहिजे की आपण काय काम करतोय. आपण जर लाजलो तर आपण पुढे जाऊ शकत नाहीये. तर व्ही आर मोरला मला पोचवायचंय सगळ्यांपर्यंत आणि असा छान छान पे आउट घ्यायचा आहे. आणि दर आठवड्याला पे आउट येतोय त्याचा वेगळाच आनंद आहे म्हणजे. आणि हेल्थ पण चांगली झाली आहे. पूर्ण कुटुंब सुखी झालंय व्ही आर मोर मुळे. तर मी सगळ्यांनाच सांगेन की खूप छान आपण काम करू शकतोय आणि सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतोय. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच निकिता मॅम. आमचं इमोशनल बाळ आहे ते जरासं हळूहळू इमोशनल झालं. पण खूप छान फीडबॅक तुम्ही दिला मॅम. आणि येस निकिता मॅम ना मी पहिल्या मीटिंग मध्ये बघितलं होतं. बरेच पिंपल आणि चेहरा एकदम हे होता आणि आता तर एकदम व्ही आर मोरचे एकदम हिरोईन दिसत आहेत. क्वीन केस बीस पूर्ण सेट पर्सनॅलिटी चेंज. सो बघा कधी कधी आपण घरी असतो ना त्याच्यामुळे आपण आहे ना अगदीच कंटाळलेलो काही म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगेल केसाला फणी नाही चेहऱ्यान म्हणजे तुमचं वय आहे ना ते तुम्ही स्वतः 5 ते 10 वर्ष पुढे गेलेलं असतं. म्हणजे मी अगदी 30-32च्या सुद्धा बघते मुली महिला अगदी त्या 40-45च्या वाटतात. पण तुम्ही तुमचं एज सुद्धा व्ही आर मोर मध्ये आल्यानंतर मागे आणू शकता आणि खूप पर्सनॅलिटी मध्ये तुमच्या डेव्हलपमेंट होणार जसं निकिता मॅमनी स्वतःमध्ये चेंज केलंय. सो थँक्यू सो मच. खूप छान फीडबॅक होता. आणि 20 दिवसात ब्रॉन्झ झालाय पण सिल्वर पण आपल्याला लवकरात लवकर व्हायचंय आता. हो हो माझे प्रयत्न चालूच आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माननीय विकास गोपाल सर आणि आपल्या सुजाता मॅडमचे आभार मानेन की इतके सुंदर प्रोडक्ट त्यांनी आपल्या महिलांसाठी बनवलेत. तर त्याचा सगळ्यांनी उपयोग करा आणि स्वतःची म्हणजे बोलतात ना आपली जी गर्भपिशवी आहे ती खूप महत्वाची आहे आणि ती आपल्याला वाचवणं पण खूप गरजेचं आहे. तर सगळ्यांनी प्रोडक्ट वापरा आणि खूप छान राहा आणि लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचवा. जसं मी पोहोचवणार आहे मी थांबणार नाहीये. मी विचारच केला आहे आणि चांगला पे आउट पण त्याच्यामुळे आपल्याला येतोय जेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. थँक्यू सो मच निकिता मॅम. खूप मस्त फीडबॅक होता. आणि नेक्स्ट मी अनम्यूट करतेय आरती अंजळकर मॅम ना. मॅम बोला. आवाज येतोय माझा मॅम? हो येतो. एक मिनिट. ओके. नमस्कार मी आरती अंजळकर. व्ही आर मोर मध्ये सिल्वर डायरेक्टर म्हणून या पदावर मी काम करत आहे सध्या. कोल्हापूरहून आहे आणि मला फीडबॅक द्यायचंय. आपलं जसं मानसी मॅमनी सांगितलंय बकेट लिस्ट बरोबर आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण कुठंतरी जावं म्हणजे आपण मुलांचं शिक्षण वगैरे ही स्वप्न तर आपली असतातच. पण आता माझं ते स्वप्न आता म्हणजे मी करू शकते की मी मुलाची जी फीज आहे मुलांची दोन्ही मुलांची जी फीज आहे शाळेचा जो खर्च आहे तो मी स्वतः माझ्या अंगावर घेतलेला आहे. मिस्टरांना सांगितलंय की मुलांचं दोन्ही शिक्षणाचं जे काही आहे ते मी बघेन. बाकीचं सगळं आहे ते तुम्ही बघा. म्हणजे माझ्यामध्ये इतका कॉन्फिडन्स आलेला आहे व्ही आर मोर मुळे की मी मुलांचं जे शिक्षण आहे ते मी कम्प्लीट करू शकते. आणि प्लस एक स्वप्न अजून होतं की जसं मानसी मॅम बोलल्या आपल्याला इंटरनॅशनल टूर करायची आहे बरोबर आहे. पण त्यासाठी जो लागणारा पासपोर्ट आहे तर ते पासपोर्ट तरी माझा आलेला आहे आणि 100% ते दरवाजापर्यंत मला देवानी नेऊन ठेवलेलं आहे. आणि सगळ्या लीडर्सचे मी आभार मानते की त्यांनी मला इतकं खंबीर बनवलेलं आहे की मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते सध्या. म्हणजे असं विचारावं लागत नाही की मी काय करू. हा माझा पे आउट आला मी काय करू. मिस्टर म्हणतात अरे तुझा पे आउट आहे ना तुला जे हवं ते तू कर. म्हणजे हे इथपर्यंत येऊन गोष्टी पोहोचलेल्या आहेत. पूर्वी कसं होतं मी आणि आपल्या माधवी साळुंखे मॅम आम्ही दोघी एकत्र काम करायचो जॉब करायचो. 2 जॉब आम्ही एकत्र एका वेळी जॉईन केलेत आणि एका दिवशी आम्ही दोघींनी ते जॉब सोडलेत. आणि आम्ही जो जॉब करायचो
त्यामध्ये आम्ही उन्हा पावसात कुठं कुठं फिरायचो आम्ही दोघी एकत्र. पण असं सक्सेस जसं हवं तसं काही मिळालेलं नव्हतं. पण VR मोर मध्ये आम्ही दोघी जे मिळून जी स्वप्न आम्ही बघितली होती ती खरंच आता कुठंतरी आम्हाला असं वाटतंय की बाबा हा इथंच ही आपली जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण होणार आहेत. आणि आम्ही दोघी कधी कधी फोनवर बोलत असतो की बघा आपण जे काही कष्ट काढलेले आहेत त्या जॉबमध्ये पहिल्या किंवा जेव्हा आता आपला पे आउट येतो आपल्याला कुठेही मागायला जावं लागत नाही किंवा मी एवढं काम केलंय आणि तुम्ही मला पे आउट द्या, माझं पेमेंट द्या, माझं हक्काचं आहे, माझं हे आहे, माझं ते आहे. हे तुम्हाला काहीही बोलावं लागत नाही. तुम्ही न बोलता तुम्ही जेवढं काम केलं आहे तो पे आउट तुम्हाला न मागता इथं मिळतो. कारण आम्ही जे जॉब करत होतो ना तिथं जेव्हा जायचो पे आउट साठी पेमेंटसाठी तेव्हा त्यांच्या सिग्नेचर लागायच्या. तर त्यांचा जे चेहरा असायचा ना तो बघण्यासारखा असायचा की आपल्याला ते असं वाटायचं की अरे हे आपल्याला आपल्या कामाचं पेमेंट नाही देते त्यांच्याकडे आपण उसने पैसे मागायला गेलोय की काय असं त्यांची रिएक्शन असायची. आणि आता VR मोर मध्ये असं काहीच होत नाहीये. मंगळवारी तुम्ही जे काही काम केले त्याचा पे आउट तुम्हाला न मागता मिळालेला असतो. आणि खरंच माझ्या सगळ्या लीडर्सनी मला इतकं स्ट्रॉंग केले ना आणि इतकं म्हणजे मी इतकी बोलत नव्हते, खूप शांत होते आणि खरंच म्हणजे सगळ्यांची खरंच खूप थँक्यू. येस. थँक्यू सो मच आरती मॅम, खूप छान फीडबॅक तुम्ही दिलाय. आणि इमोशनल आज होत आहेत सगळे, कारण खरोखर VR मोरने काय दिलंय ना ते नाही सांगू शकत आहे आपण. आणि जसं आरती मॅम म्हणाल्या की बरेच जण जॉब करतात, मीही केलेला आहे. आणि तो जॉबचा जेव्हा आपल्याला मोबदला मिळतो किंवा आपल्याला जेव्हा पगार वाढवला जातो तेव्हा खूप जणांनी अनुभव घेतला असेल की त्यातून आपल्याला ना तो पैसा लाभतच नाही, पुरतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागायला जाणं आणि आपण जी मेहनत करतोय ती तू समोरचा मेहरबानी केल्यासारखं देणं, ह्याच्या म्हणजे ते दुःख आहे एक प्रकारचं. आणि आपल्याला त्यातून समाधान, तो पैसा घेताना ते समाधान नाही मिळत. सो हे VR मोर मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टार्गेट किंवा कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. पण जर तुम्ही स्वतःला शिस्त लावून घेतली आणि सिस्टम लावून घेतली तर दर आठवड्याला तुम्हाला काही ना काहीतरी मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं म्हटलं की ज्याला पैसा हवाय त्यांनी काम करा, ज्यांना नको आहे, जे आता ऑलरेडी नाही करत आहेत काही लोक, तर त्यांना नाही इन्कम येत आहे. पण जे खरोखर करतायत त्यांना खरंच सुंदर इन्कम येतं आणि अजून त्यांचं इन्कम वाढणार आहे, याची मला खात्री आहे. आणि खूप पुढे सगळेजण जाणार आहात. सो थँक्यू सो मच आरती मॅम, खूप छान फीडबॅक तुम्ही दिलाय. येस, नंदा माळी मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय मी. नंदा मॅम, तुमचा माईक अनम्यूट करा. नाही होतंय का? झाला का? येतोय आवाज? येस येस, येतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी नंदा माळी ऐरोली वरून बोलते. सध्या मी ब्रांच डायरेक्टर या पदावर काम करते आहे. तर आजचा पे आउट बघून इतकं छान वाटतं की खरंच VR मोर मधून सुरुवातीपासून बोलतात सगळेच की स्वप्न पूर्ण होतात. तसेच आपले फॅमिली म्हटलं की आपण सगळेच बिझी होऊन जातो सगळ्यांचं करण्यामध्ये. मुलं, फॅमिली सगळ्यांचं करा, सकाळी उठून डबे करा, घरातला आवरा. पण VR मोर म्हणजे एक स्वतःसाठी आपण काहीतरी करतो, ही फिलिंग खूप छान वाटते मला. आणि पे आउट जो येतो ते दर मंगळवारी आपण मंगळवार आला म्हणजे पहिले सुरुवातीला मोबाईल हातात घ्यायचा आणि आपलं पे आउट बघायचं. तो आनंद खूप वेगळाच आहे की स्वतःसाठी जगणं, स्वतःसाठी म्हणजे आपण सगळेच बोलतात की आपण काहीही गोष्ट लागली की आपण फॅमिली वाढल्यामुळे जबाबदाऱ्या वाढतात आणि आपण सगळा भार आपण आपल्या नवऱ्यावरच पडतो. पण आपण काहीतरी करतो याचा आनंद मला खूप वेगळा अनुभव देऊन जातो. आणि माझ्या लीडर आहेत निशा मॅडम, योगिता महाजन मॅडम. योगिता महाजन मॅडम कडून मला बिझनेस काय आहे तेही कळलं. आणि निशा मॅडम नेहमी म्हणतात मला की मॅडम असं म्हणायचं नाही की मला जमत नाही, मला आयडी मिळत नाही. पण त्यांचे शब्द खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतात की मॅडम असं बोलायचं नाही.
की मला मिळत नाही, मला जमत नाही. तुमच्यात स्किल आहे, तुम्ही करता आहात आणि केल्याचं आपल्याला मिळतं पण. पण मग आपण जर पॉझिटिव्ह एनर्जी ठेवून जर म्हटलं की मी करेल, की मला जमतं आहे आणि मला त्याचं मिळतं आहे, तर ती एनर्जी खूप मला कामात येते. तेच विचार मी डोक्यात ठेवून काम करत राहते आणि खरोखर एका स्त्रीसाठी तिच्यातली स्किल जपणं, तो आनंद तिच्यासाठी खूप वेगळा आहे आणि महत्वाचा आहे, असं मला वाटतं. व्ही आर मधून खूप छान शिकायला मिळालं. प्रत्येक लीडर कडून काही ना काही गोष्ट आपल्याला शिकायला मिळते वेगवेगळी. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही सुद्धा मला खूप कधीही कॉल करा. कधीही काही प्रश्न असले तरी मॅडम उशिरा का असेना पण रिप्लाय देतात. खूप छान सपोर्ट आहे मॅडम सगळ्यांचाच. थँक्यू सो मच. येस येस. थँक्यू निशा मॅम आणि आपलं सॉरी नंदा मॅम. आणि खरंच खूप छान असा रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळतोय आणि खूप छान इन्कम घेताय सगळेजण. तो स्किल सगळ्यांमध्ये आहे आणि खरोखर आपण जे बोलतो तेच आपल्या बरोबर घडतं. त्यामुळे आपण हे बोलायचंच नाहीये की हे नाही होत आहे. आपण हे बोलायचं मी माझं होत आहे. आता माझं पे आउट 1200 झाला, आता हळूहळू 5 होईल, आता 10 होईल. चला हे अफर्मेशन करा. चला चला आता मानसी मॅडमच्या हायएस्ट पे आउट मध्ये येणार. चला चला आता मी कंपनीच्या हायएस्ट मध्ये येणार. हेच बोलत राहा, हेच करत राहा. ऑटोमॅटिक युनिव्हर्स जे आहे ना ते तथास्तु म्हणतं. आपण निगेटिव्ह विचार केला बघा. खूप लोक इथे खूप लोक आमच्या सोबत सुद्धा जॉईन झालेत आणि खूप लोक मागून सुद्धा आले तरी सुद्धा त्यांचं काम होतं. पॉझिटिव्ह एनर्जी असते जेव्हा आपल्याकडे. आपण जेव्हा निगेटिव्ह विचार करत नाही तेव्हा आपल्याकडे म्हणजे म्हणतो ना अट्रॅक्ट होतात लोक. आपला ऑरा पॉझिटिव्ह ठेवणं खूप गरजेचं असतं आणि या गोष्टी तुम्ही लोक करताय आणि त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने सगळ्यांचं काम होतंय. सो थँक्यू सो मच नंदा मॅम. भाग्यश्री घारे मॅम तुम्हाला मी अनम्यूट करतेय. नमस्कार मॅडम, मी भाग्यश्री घारे मालवणवरून आहे. मी नेहा बुरके मॅडमच्या टीम मधून आहे आणि मी नोव्हेंबरच्या एंडिंगला जॉईन झाले आहे. मॅडम, पहिलं सांगायचं म्हणजे की मी नोकरीसाठी खूप प्रयत्न केला. आधी लग्नाच्या आधी वगैरे नोकरी करत होती, पण नंतर सासरे आजारी असायचे. मुलगा लहान असल्यामुळे मला नोकरी सोडावी लागलेली आणि त्याच्यानंतर खूप प्रयत्न केला त्यामुळे नोकरी काही मिळत नव्हती. पण आता चांगला पे आउट येतोय, बरं वाटतंय जरा. आणि मी स्वतःसाठी आधी हे केलेलं की पीसीओडी साठी मला चांगला म्हणजे रिझल्ट आलाय आणि आईसाठी पण डायबिटीसमुळे तिला म्हणजे प्रायव्हेट पार्टला इचिंग वगैरे व्हायचं. बरीच वर्ष तो त्रास होता तिला. बरेच डॉक्टर झाले, चांगले स्पेशालिस्ट झाले, पण काहीच त्याचं हे होत नव्हतं. एक बॉक्स फक्त तिने लायनर्स वापरला आणि ते पूर्णपणे गेलं तिचं. म्हणजे परत आता तिला त्रास होत नाही, तरी पण ती वापरते लायनर. हा मोठा म्हणजे अनुभव आलाय मला त्याचा. त्यामुळे म्हटलं पुढे करायचं आणि सुरुवात केली आहे. आता मालवण पुढे गाजवायचं. मालवण गाजवायचंय. मालवण आणि देवगड. जसं मी म्हंटल ना तुम्हाला मॅडम, बघा सुरुवात केली आहे आणि बघा जॉबमध्ये तुम्हाला रिस्ट्रिक्शन आलेच असते. तुमचा मुलगा लहान आहे किंवा घरी कोणी आजारी आहे आणि शेवटी एवढ्या लांब जा, तर तुम्ही गावाकडच्या ठिकाणी जॉब करणं, बाहेर जाणं म्हणजे पण खूप कठीण आहे. मग त्यापेक्षा तुम्ही जर हे ठरवलं की रोज दुपारचा मी वेळ जो आहे माझी सगळी कामं आवरून माझ्या मुलांचं माझ्या घरातलं बघून मी इथे देणार. पण मग देणार ते अगदी म्हणजे म्हणतो ना सिनेमे आग लगालो वी आर मुखी. आणि मग बघा तुम्ही मालवण क्वीन होतात की नाही. ओके. जिथे तिथे मालवण. आता मी जसं सगळ्यांना सांगते, प्रत्येकाला सांगते, आता सरला मॅडम हसतात, मी त्यांना पण तेच बोलली. नाव घेतलं ना रावेट का लोक फक्त तुमचंच नाव घेतलं पाहिजे. याला म्हणतात टीम बनवणं. ज्या एरियामध्ये आपण राहतो ना त्या एरियाचं नाव जरी कोणी घेतलं ना तर तुमचंच नाव आलं पाहिजे तोंडावर ऑटोमॅटिक. एवढं काम करायचंय. ओके. असं बोललं ना कोण, अरे मालवण, हा मग त्या भाग्यश्री घारे मॅडम असणार, असं बोललं पाहिजे. करणार की नाही एवढं काम? हो हो, चालू आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला आणि थँक्यू. खूप छान फीडबॅक दिलाय. असंच इन्कम तुमचं वाढत राहू आणि ते वाढणारच आहे. मस्त, खूप छान. आता मी निलांगी मॅम तुम्हाला अनम्यूट करतेय. नमस्कार, मी निलांगी धानमेर, माधुरी सोनावणे मॅमच्या टीम मधून आहे. गार्गी पाटील माझे अपलाईन आहेत. त्यांनी मला ह्या कन्सेप्ट मध्ये आणलं आणि माझ्या वहिनीनी सांगितलं वी आर मोर बद्दल. सुरुवातीला मी म्हटलं आपण पॅड आणि लायनर साठी जॉईन होऊया.
पण गार्गी मॅम बोलल्या की तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ऑन दी स्पॉट ट्रायपॉड घेतला आणि ट्रायपॉडचं त्यांनी मला महत्व सांगितलं. त्याचं म्हणजे असं की सुरुवातीला बिझनेस मला नाही करता आला, काही महिने थोडा फॅमिली इश्यू होते म्हणून. पण काही बऱ्याच वेळा मला पे आउट आलेला आहे. आणि जेव्हा लास्ट आता रिसेंट पे आउट आला ना, तर तेव्हा मला ट्रायपॉडचा खरा फायदा कळला, कारण मला 2-2 पे आउट आले. मी म्हटलं हे म्हणजे तेव्हा कळलं की हे 2 आयडी आहेत दोन्ही साईडनी. त्यामुळे म्हणजे प्रत्येक हप्त्याला एक एक जरी आयडी पडला तरी मला पे आउट यायचा, म्हणजे जोडी लागायची ऍज पर बिझनेस प्लॅन. आणि खूप छान वाटलं की आणि सगळे सपोर्ट करतायत, ऍप्रिसिएशन मिळतं, ऑनलाईन मीटिंग्स होत आहेत. आणि मला पण संधी मिळाली बोलायची, सगळ्यांसमोर एक्सप्रेस व्हायची. सहसा आपलं असं कोणी एवढं ऐकून घेत नाही. एका प्लॅटफॉर्मवर एवढी 400-500 लोक बसतात, आपलं ऐकतात आणि आपल्याला अप्रिशिएट करतात, पर्सनली मेसेज कॉल करून सांगतायत. खूप छान भारी वाटत होतं की याआधी ऑफिसमध्ये सुद्धा असं कोणी इतकं कोणी आपल्याला रिस्पेक्ट दिला नव्हता. आणि हे आपण करतोय, चांगलं आहे. विकास सर आणि प्रिया मॅमनी खूप चांगला प्लॅटफॉर्म आणलाय आपल्यासाठी. आणि असं वाटत होतं की मागच्या 10 वर्षापासून असं काहीतरी हवं होतं, म्हणजे एक्झॅक्टली जिथे आपण काहीतरी करू शकतो, स्वतःला एक्सप्रेस करू शकतो, स्वतःला बिल्डअप करू शकतो, अजून छान प्रकारे लोकांना घेऊन काम करू शकतो. म्हणजे आपण बोलतोय आणि 4 लोक ऐकतायत, ही कल्पनाच खूप छान वाटते. आणि बाकी मानसी मॅम, माधुरी मॅम, ममता मॅम सगळे खूप छान हेल्प करतात, प्रत्येक वेळेस मोटिवेट करतात आपल्याला, सांगतायत. थँक्यू मानसी मॅम. येस, थँक्यू निलांगे मॅम. खूप छान फीडबॅक होता आणि तुम्ही सुद्धा खूप छान मीटिंग म्हणजे बोलायला लागलाय. खूप छान, म्हणजे ऑलरेडी तुमच्यात स्किल होतं, सगळ्यांमध्ये स्किल आहे, फक्त राईट प्लॅटफॉर्म हवा आहे आणि तो आपल्याला VRMore मधून मिळतोय. सो जसं मॅम म्हणाल्या तसं सगळ्यांनी एक एक करून पुढे या आणि आम्हाला तुम्हाला हात धरून पुढे न्यायला सगळ्यांना खरंच आवडेल. सो थँक्यू सो मच निलांगी मॅम. आपला टाइम बराच झालेला आहे, पण हँड रेस काही कमी होत नाहीये. सो मी हितांशा गावड मॅडमना अनम्यूट करते. हे लास्ट आपण 3-4 फीडबॅक घेऊया. लीडरचे फीडबॅक होतील असं वाटत नाहीये, पण जाऊ दे, आज आपल्याला नवीन लोकांचे फीडबॅक ऐकणं जास्त महत्वाचं आहे. स्पेशली आपण पुन्हा एक मीटिंग घेऊ. सो येस मॅम बोला, हितांशा मॅम बोला. हितांशा गावड मॅम होतंय का अनम्यूट? सानिका मॅम तुम्ही बोला तोपर्यंत, मला वाटतं मॅम मीटिंग चालू लक्ष नाहीये वाटतं. सानिका मॅम अनम्यूट होतंय का? नमस्कार, मी सानिका देऊळकर बोरेलीमधून आहे. माझं पण असं व्हायचं, लग्नाच्या आधी मी जॉब केला होता, पण लग्न झाल्यानंतर कसं मुलं झाली, त्याच्यानंतर मग मिस्टरने सांगितलं की जॉब वगैरे नाही करायचं, घर काम. पण मला पण असं कुठेतरी वाटत होतं की कुठेतरी काम करून 2 पैसे मिळवावे. पण कसं घरातली कामं, परत घरातले पाहुणे वगैरे यायचे, त्याच्यामुळे मला बाहेर पडायला मिळायचं. तर आता कसं कसं असं वाटायचं की घरातली कामं सांभाळून सगळं करून काहीतरी आपल्याला करता यायला पाहिजे, 2 पैसे कमवता यायला पाहिजे. तर ही कन्सेप्ट मला माझी भाची भाग्यश्री बेटपटाक तिने मला हे केलं. आणि त्याच्यानंतर मानसी मॅडम माझ्या घरी आलेल्या, त्यांनी डेमो वगैरे दाखवलं, सगळं मला तरी समजावून सांगितलं. आणि छानपैकी मी आता त्याच्यामध्ये थोडीफार आता तयार होते. जसं मला जमेल तसं मी डेमो वगैरे करते. आणि जिथे मी जाते तिथे मी पर्समध्ये आपली पॅम्पलेटची पॅकेट टाकूनच ठेवलेले असतात. आणि आता मागे गणेश जयंती होती, माझे रिलेटिव्ह त्यांच्याकडे मी गेली होती, तर माझ्या ओळखीचे त्यांना पण मी पॅम्पलेट देऊन आले. आणि जे माझे अनोळखी आहेत त्यांना पण मी देऊन आले. तर त्यांनी मला सांगितलं की जसं कमी कमी तसं मी म्हणजे कॉल करून सांगतो. आणि एक मला अजून एक सांगायचं आहे की आम्ही खारघरला गेलो होतो एक्झिबिशनला, उषा मॅडम, मी आणि उज्ज्वला मॅडम. ते छान, इथे मस्त एक्सपिरियन्स झाला ना, मला छान छान अनुभव मला मिळाला. आणखीन असं स्टेशनला गेले पण असं वाटलं नाही मला, असं दमल्यासारखं नाही वाटलं, काही नाही. वन डे पिकनिक झाल्यासारखं वाटलं, खूप छान मजा आली. आणि मला आता दर आठवड्याला पेमेंट नाही, पण कमीत कमी महिन्यातून 1-2 वेळा पे आउट येतो. आणि यासाठी मानसी मॅडम आणि उषा मॅडम मला सपोर्ट करतायत. आणि त्यांचं सपोर्ट तर आहेच मला. अं, बस जास्त काही बोलत नाही. थँक्यू सो मच सानिका मॅम. तुम्ही लोकांनी बोलायला सुरुवात केली आहे कॅमेरा ऑन करून सगळ्यांनी, हेच खूप आहे. हळूहळू हळूहळू हा कॉन्फिडन्स वाढत जाईल. एक दिवस असा येईल की तुम्ही लोकच मीटिंग घ्याल, आम्हाला बाहेर बसावं लागेल.
पण तो दिवस आला तर आम्हाला नक्कीच आवडेल. आणि खूप छान, थँक्यू सानिका मॅम. हितांशा मॅम, तुम्ही बोला. हितांशा हॅलो गावड मॅम. मॅम. हा, येस मॅम. हॅलो मॅम. हा. मी हितांशा गावड, व्हीआरमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मी हॅपी कस्टमर डिस्ट्रीब्युटर आहे. मला जॉईन करून 2 महिनेच झाले. तर मी या 2 महिन्यामध्ये जॉब करून 8 ते 10 हजार इन्कम घेतलेला आहे आणि रिटेल इन्कम 3 ते 4 हजार रुपये घेतलेला आहे. पण मला खूप छान वाटतंय की या कंपनी आपल्या विकास सरांनी आपल्याला एवढा जबरदस्त प्लॅटफॉर्म दिलेला आहे, उपलब्ध करून दिलेला आहे. तर खूप छान वाटतंय आणि खूप काम करायला पण खूप आहे मी. याच्या पुढे अजून पण इन्कम वाढवण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू. तुम्ही संधी दिल्याबद्दल मला येस, धन्यवाद. थँक्यू हितांशा मॅम. हितांशा मॅम आणि म्हणजे जेव्हा पहिल्यांदा भेटल्या, 4 बेसिक होतं एकता मॅडमचं, आणि मला सुद्धा त्यांना बघून असं वाटलं की कुठेतरी पाहिलंय, त्यांना सुद्धा मला बघून असं वाटलं कुठेतरी पाहिलंय. आणि मग नंतर आम्हाला कळलं की आम्ही दोघींनी एकमेकींना ट्रेनमध्ये पाहिलंय. तर त्यांनी मला बघितलंय जॉब करताना, आम्ही स्टँडिंग जाऊन स्ट्रगल आणि मग ती सीट पकडण्यासाठी धक्काबुक्की आणि हे सगळं, तो स्ट्रगल. आणि आताचा म्हणजे मी जरा फार लवकर आली, हितांशा मॅम आता आल्या, मे बी तेव्हाच भेटल्या असता कदाचित, तो कॉन्टॅक्ट आमच्याकडे असता तर ऑब्व्हियसली त्यांना एवढ्यात अप्रोच झाला असता. पण देर आहे दुरुस्त आहे, पण खूप जोरदार काम सुरू केलंय त्यांनी कॉन्सेप्ट समजून. सो खूप पुढे जायचं हितांशा मॅम, खूप छान काम करताय, अजून असंच करायचंय. आणि आपला जो ट्रेनचा स्ट्रगल आहे ना, तो संपवायचा आहे लवकरात लवकर. ओके. हो मॅडम, थँक्यू. येस, थँक्यू. सरिता मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय मी. सरिता सकपाळ. येस मॅम. नमस्कार, मी सरिता संपाळ घाटकोपर येथून आहे आणि सध्या जॉबला असल्यामुळे थोडस मी बाहेर आले. खूप छान वाटतं व्हीआरमोर मध्ये काम करत असताना. आणि खरंच लहान बाळ आहे, जॉब करायला भेटत नाहीये. सारखं 7 महिने जॉब करा पुन्हा सोडा, पण व्हीआरमोर मधून इथली म्हणजे पे आउट घेत आहे आणि फार आनंद होत आहे की लहान मुलं असून सुद्धा पण मी इथे खूप छान छान पे आउट घेत आहे. आणि आज ब्रॉन्झ डायरेक्टर या पदावर काम करत आहे आणि सिल्वर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. थँक्यू मॅम. म्हणजे बोललं जेवढे शब्द बोलू तेवढे कमीच आहे. हा फक्त छोटासा फीडबॅक आहे, पण खूप छान वाटतंय. आणि थँक्यू म्हणेन मानसी मॅम, रिस्पेक्टेड विकास सर, प्रिया मॅम, आणि माझ्या अपलाईन पायल बिस्वास मॅम. खूप छान वाटतं. आणि नेहमी म्हणजे असं काम करते, खूप हळूहळू काम चालू आहे, पण जोरात काम करायचे आता आणि करणार आहे. आणि मानसी मॅमचे जेव्हा पे आउटचे बघते ना, तेव्हा असं वाटतं हा इथपर्यंत पोहोचायचं, इथपर्यंत पोहोचायचं. आणि हा प्रयत्न करणार आहे मी. येस येस, चालेल. नक्की नक्की. आणि तो दिसतोय मला तुमच्यात, कारण तुम्ही जसे असे धावत आलात ना, माझंही ऑफिस असं वरती होतं आणि मी असे माझ्या टीमचे कॉल घ्यायला, म्हणजे माधुरी मॅम, ज्योत्स्ना मॅम, सुरुवातीला जेव्हा मृणाली मॅम, आणि मी अशीच दुपारी लंच मध्ये खाली उतरून इकडे तिकडे. आणि ह्या मीटिंग पण तुम्ही ऑफिसमध्ये असताना मीटिंग अटेंड करतायत, म्हणजे समजू शकता तुम्ही की व्हीआर मोर का इश्क कितना ज्यादा आहे. मी सुद्धा अशीच कानामध्ये, एका कानामध्ये हे टाकून बसायची, ड्रॉवर मध्ये फोन, आणि काम करत असायचे, कारण आमच्याकडे कॅमेरे होते, आणि लॅपटॉपवर काम करायची. पण मला ऐकायचं असायचं की विकास सर काय सांगतायत, प्रिया मॅम काय सांगतायत, किंवा सरिता मॅमना पण तेच आहे की ही मीटिंग मला मिस नाही करायची, सगळेजण काय काय फीडबॅक देत आहेत. सो ही जी आग लागलेली आहे ना, ही तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. और अभी मेरे जैसे बीच बीच में आके सुन रहे हो, बाद में फुल टाइम वी आर मोर करायचंय आणि जबरदस्त इन्कम घ्यायचंय आपल्याला इथून. सरिता मॅम, थँक्यू. बस बस, आता नवीन लोकांनी हँड रेस करू नका, मी संपवायला बघते ज्यांनी ऑलरेडी हँड रेस केलेले. शीतल मॅम, शीतल देवळेकर मॅम. शीतल देवळेकर मॅम. हॅलो मॅम. हॅलो, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. हा, मी जॉईनच व्हायला वेळ लागला, पण झाली ते फास्ट चालू केलं. मम्मीला माझ्या कॅन्सर होता, मम्मीसाठी म्हणून जॉईन झाले. मम्मीचा आता कॅन्सर म्हणजे निगेटिव्ह आले रिपोर्ट, बेरी प्लस आणि ह्याला. मला थायरॉइड नाही, पाईल्सचा फिशरचा त्रास होता, तो पूर्ण कमी झाला.
असे बरेच फीडबॅक माझ्याकडे आहेत. आणि म्हणजे इतकं म्हणजे वी आर मोर मुळे मी पूर्ण बदलून गेले. माझा कॉन्फिडन्स पण पूर्ण कमी झाला होता. मी खूप पूर्वी क्रॉम्प्टनला काम केलेलं आहे लग्नाआधी. लग्नानंतर यांनी काही लोकांनी चान्स दिला नव्हता, पण वी आर मुळे मला पूर्ण संजीवनी मिळाली आता. थँक्यू. आणि तुमच्यासारख्या सगळ्या कलिग्स मिळाल्या. चेंजेस आम्ही बघितला अॅन्युअलला. केरेटिन बिरेटिन फुल ऑन होता तुम्ही. तो भारी. नाही, तुमच्यासारख्या सगळ्या फ्रेंड्स मिळाल्या, त्याच्यामुळे अजून म्हणजे जगणं हे दुप्पट व्हावं असं वाटतंय आता वी आर मोरचं. खूप काही करायचं आपल्याला, अजून बहुत कुछ बाकी आहे हो, असं वाटायला नक्की नक्की करायचं. एवढं आम्ही व्ही आर मोर मधून देऊ शकतो हेच आमच्यासाठी खूप आहे. की बघा, व्ही आर मोर जे नवीन लोक आहेत किंवा गेस्ट आहेत त्यांना मी सांगेन की संजीवनी आहे तुमच्या सगळ्यांसाठी व्ही आर मोर. आणि फक्त पैसा नाही देणार आहे, तर तुम्हाला जगण्याची नवीन उमेद. आणि खूप लोक डिप्रेशन मध्ये आहेत, लाईफ मध्ये कंटाळलेले आहेत, काय करावं कळत नाहीये. पण व्ही आर मोरने आम्हाला खरंच सगळ्यांना एवढं स्ट्रॉंग केलंय. आणि आता तो टीव्ही आणि सिरियल बिरियल, घरामध्ये 3 टीव्ही आहेत माझ्या, दोन्ही बेडरूम मध्ये टीव्ही आहे, हॉलमध्ये एकही टीव्हीचं बटन ऑन करायला सुद्धा टाइम नाही आम्हाला. आणि ह्याच्यातच आम्ही म्हणजे अगदी आमच्या दुनियेत, व्ही आर मोरच्या दुनियेत खुश आहोत, आनंदी आहोत. हेवे देवा नाहीये, कोणाबद्दल काही मनामध्ये हे नाहीये. सो खूप छान आहे. आणि ह्याच्यामुळे इन्कम सुद्धा ऑटोमॅटिक येते. पूर्ण सगळे लीडर्स पण सगळे सपोर्टिव्ह आहेत. काही कुणाबद्दल काय ऑब्जेक्शनच नाही. आणि त्यामुळे आम्हाला काम करायचं हे ऊर्जा मिळते. ज्योत्ना मॅम, शर्मिला मॅम, अनगा मॅम, सत्यकाम सर, म्हणजे वृषाली मॅम, जरी काही गरज लागली तर कधी काही प्रॉब्लेम विचारले तर कोणी नाही म्हणत नाही. आहे, सपोर्टिव्ह आहेत. मानसी मॅमचं हे त्यांच्यावर आहे, सगळ्यांच्यावर. थँक्यू. थँक्यू मॅम. येस. गार्ग्या नावाने कोणी जॉईन आहे? बोला मॅम, अनम्यूट केलंय तुम्हाला. येस, बोला. हॅलो. तुमचं नाव सांगा पहिलं. हे असं काहीतरी वेगळं टाकले तुम्ही वाटतं. गार्ग्य, हा ते हे ह्याच्यात आहे. मी निशा लक्ष्मण इंगळे. ओके, बोला मॅम. निशा लक्ष्मण इंगळे. मी पालघर जिल्हा इथून आहे, तालुका विक्रमगड. तर माझं असं आहे का, माझी भातसून आहे जान्हवी मॅडम, जान्हवी साहामती. आणि मृणालिनी मॅडम सुद्धा आहे. ते फार सपोर्ट छान करतात. आणि आता मला अगदी 2-3च महिने झाले, जास्त नाही. पण खरंच मला खूप छान वाटते व्ही आर मोर मध्ये आल्यावर. कारण याच्या आधी मी खूप कंपनीमध्ये केलंय, नोनी केलंय, परत हर्बल लाईफ केलंय, त्यानंतर RCM केलंय. पण असं कोणी पे आउट वगैरे असं काही कोणी सांगितलं नाही, एवढं मिळेल किंवा तेवढं मिळेल. तर खरंच मला बरं वाटते. मला पण अस्थमाचा त्रास आहे, त्याच्यासाठी मी चालू केलंय गोळ्या वगैरे. L4 चालू केलंय, ऑल इन वन. आणि मी आता बेरी प्लस सुद्धा चालू केले. तर आता पण मला पे आउट आलंय. 535 आला, 669 आला. आणि चांगलं चाललंय. मस्त चाललंय खरंच आमचं विकास सर आणि मॅडमला खूप धन्यवाद. आणि मला असं वाटते की खरंच या कंपनीत आली, मला खूप बरं वाटलं. कारण मला पण खूप वाटते काय काय करावं. गावच आहे आमचं एक छोटंसं इकडे. मग गावातल्या महिलांना मी खूप काय काय सांगत असते, करा तुम्ही, जॉईन पण व्हा. आणि मी आता प्रोविन पण बरेच विकले, म्हणजे त्यांना दिले, वापरा. जेल सुद्धा दिले. आणि बऱ्याच जणांना सांगते की कॅन्सर मुक्त हे तुम्ही करा, काहीतरी घ्या, घेत राहा. तर ते पण मला सपोर्ट करतात. छान आहे, मस्त. मला खूप आनंद झालाय. थँक्यू. जय हळूहळू वाढत जाईल ते, हळूहळू वाढत जाईल. तुम्ही सगळ्यांपर्यंत आणि ते नक्की वाढत जाणार आहे. आणि खरोखर खूप लोक बरेच नेटवर्क करून आले. आणि कधी कधी लोकांना असा गैरसमज होतो की नाही, काही मिळणार नाहीये. पण व्ही आर मोर मध्ये अगदी म्हणजे माझी सुरुवात होती इथून, माझ्यापासून खाली टीम सगळी तयार सुरू झाली. आणि हळूहळू आपले सगळे लिडर्सने या गोष्टी समजून घेतल्या. त्यांनी खाली तुम्हा लोकांना सगळ्यांना शिकवल्या. अशाच पद्धतीने खाली तुम्ही लोकांनी शिकवायचे, जेणेकरून प्रत्येकापर्यंत हा चांगला मेसेज जाईल. आणि खरोखर फळाची अपेक्षा न करता काम केल्यानंतर पे आउट जबरदस्त येतात. हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे काम करत राहा सगळ्यांनी, खूप छान. मी का म्हटलं, चला आता माझं वय पण एवढं नाही, 57च आहे. पण माझं झालंय आता, एक सून आलंय, 2 मुली, माझी लग्न वगैरे झाले. पण मला असं वाटतं काहीतरी करत राहावं आणि तुमच्याबरोबर फिरावं, तुमच्याशी
भेट गाठी घ्यावी, मला खूप बरं वाटलं. भेटू, खरंच नक्कीच मानसी मॅम, भेटू. मला आणि आनंद वाटलाय आणि खूप आता. आणि तुम्ही 57च आहेत फक्त. थँक्यू. आमच्याकडे पण आहेत स्वीट 16 मृणालिनी मॅडम तुमचे लीडर. सो 57 म्हणजे नथिंग, अभि तो सुरुवात आहे. आपल्याला भरपूर खूप मोठं काम करायचंय, खूप छान करायचंय. मृणाली मॅम 50,000पर्यंत पोहोचलेले आहेत. सो दुसऱ्या 57 वर्षाच्या तुम्ही असाल. मॅम छान काम करा आणि लीडर सपोर्टला आहेतच. थँक्यू सो मच. खूप छान फीडबॅक होता तुमचा. थँक्यू. येस. सानिका मॅम, तुम्ही बोलू शकता. सानिका हुनगुडे. अरे नवीन नवीन लोकांनी काय नमस्कार. संपवायची की नाही? नमस्कार मॅडम, मी सानिका होनगाडू बोलते दहिसरवरून. श्रद्धा मॅडम आणि रिया धवल यांची टीम आणि मानसी पत्त्याने टीम मधून आहे मी. मला हा प्लॅटफॉर्म खूप आवडला. ह्याच्यातून आपल्या स्त्रियांचे बरेचसे प्रॉब्लेम होतात, क्युअर होतात. माझ्या मुली जेव्हा पोटात खूप दुखायचं, हे जेव्हा सॅनिटरी नॅपकिन आणि आपले प्रोल आहे ना तिने वापरले, म्हणजे खूप मला तिच्याकडे बघून खूप फरक वाटतो. मला ती जी रडाची ती स्वतः ती आता रडत नाही, खूप फ्रेश असते ती. त्यामुळे माझा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला की आपण ह्याच्यात काम करावं. आता मी जॉईन होऊन फक्त 2 महिनेच झालेत. मला काय फायनान्शियल प्रॉब्लेम नाही, पण मला स्वतःसाठी म्हणून काहीतरी करायचं होतं, म्हणून मी इथे जॉईन झाले. ते स्वतःचा आपला सेल्फ रिस्पेक्ट, आपली हेल्थ चांगली व्हावी, ह्या गोष्टी. आज 2 महिन्यात मी म्हणजे खूप काही नाही, पण एक 4-4.5 हजार रुपये माझा पे आउट आलेला आहे. नाही असं नाही, पण त्यामुळे आणि विकास सर आणि प्रिया मॅडमने हा जो एक प्लॅटफॉर्म स्त्रियांसाठी आणि बाकी इतर सर्वांसाठी, म्हणजे फक्त स्त्रियाच नाही, इथे जेंट्स पण आहेत आपल्या इथे, त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म जर तयार केला, खरंच हा खूप मोठा आणि खरंच छान आहे. म्हणजे असं वाटतं की अजून इथे स्त्रियांनी जॉईन झालं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. सगळ्यांसाठी खूप आहे. आणि आपले लीडर जे आहेत, मानसी मॅडम आहे, त्यांचा खूप सपोर्ट आहे सगळ्यांसाठी. जसं माझ्या पण लीडर म्हणजे रिया मॅडम आहे, श्रद्धा मॅडम. मला काही क्वेरीज असे मी कधी त्यांना कॉल केला की कधी त्या घेतात आणि मला सांगतात, मला समजवतात. आज मी पोर्टल माझ्या डाऊनलाईनला शिकवायला सुरुवात केली आहे. फोनवर की नाही, जवळ नाहीत माझ्या डाऊनलाईन, लांब लांब आहेत, पण मी त्यांना शिकवते. माझा हा कॉन्फिडन्स वाढला जो घरात नव्हता. घरात प्रत्येक स्त्री राहते, घरात राहून घरातली कामं करून तिला काय रिस्पेक्ट नसतं, किती केलं तरी त्याला काहीच नसतं, व्हॅल्यूच नसते. आज जर तुम्ही स्वतःचे काही 4 पैसे कमवले तर तुमची व्हॅल्यू वाढते. आज माझ्या मुलींना मी काही देते, मिस्टर असतातच, पण शेवटी मुलं असतात आपल्याकडे काही मागतात, तेव्हा ऑन द स्पॉट आपण पटकन पैसे काढून देऊ शकतो. हा जो एक कॉन्फिडन्स आणि आपल्यामध्ये आलाय, तो आज मला व्ही आर मोरमुळे आलाय. त्यामुळे मी खूप सगळ्यांचे धन्यवाद मानते. आपले ग्रेट लीडर सगळे मानसी मॅडम आहेत आणि विकास सर, प्रिया मॅडम, रिया धवल मॅम, श्वेता मॅम, श्रद्धा मॅडम, ज्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दाखवला. खरंच सो थँक्यू. मला एवढंच बोलायचं आहे. थँक्यू सो मच सानिका मॅम. आता मीटिंग सरला मॅम, लास्ट सरला मॅमचा आता घेते फीडबॅक आणि मीटिंग एंड करूया, कारण माझाच प्रोटोकॉल आहे की मीटिंग 1 तासात संपवायला पाहिजे आणि बराच हँडरेज आहेत. सो आपण पुन्हा अर्ध्या लोकांना पुन्हा बोलायला देऊ. पुढच्या आठवड्यात पुन्हा सगळे हवेत. आज जे बोलले ते पुढच्या आठवड्यात नाही बोलणार, पुढच्या आठवड्यात नवीन लोक बोलतील. सो सरला मॅम तुम्ही बोला आणि बाकीच्यांनी थँक्यू मॅम. येस. थँक्यू मॅम, बोलायची संधी दिली मला. माझा विषय तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मी टाळत होती सर्वांना, म्हणजे VRMore मोरच टाळत होती मी. पण मग निशा मॅम, या बिचाऱ्यांनी खूप प्रयत्न केले मला ह्या प्लॅटफॉर्म देण्यासाठी आणि मग मी झाली कुठून तरी कन्व्हिन्स की नाही इकडे एवढं फोर्स करता येतं, करायला काही हरकत नाहीये बा. आणि आज मी चांगल्या स्टेजला आहे. आज मला लोक उसनवार पैसे मागताय हो. मला लोक आता पैसे मागताय डायरेक्ट की बाई ही कमवायला लागली तर ही आपली मदत करू शकते, आणि मी मदत करते पण आहे सर्वांची. आधी अशी इमेज नव्हती, अशी क्वालिटी नव्हती, पण आपल्या VRMore मुळे हे सर्व शक्य झालेलं आहे की आज समाजामध्ये म्हणा, फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा, आपल्या परिवारामध्ये म्हणा, आपली काहीतरी एक क्वालिटी वाढलेली आज. तर थँक्यू VRMore. आणि थँक्यू निशा मॅम, वैशाली मॅम, मानसी मॅम, तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आहे माझ्यावर, कारण की तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. येस, थँक्यू सरला मॅम. आणि खूप छान, एकदम थोडक्यात तुम्ही खरोखर कीप इट शॉर्ट अँड स्वीट किस फॉर्म्युला वापरला, एकदम संपला फीडबॅक. छान. सरला मॅम, अजून एक गोष्ट सांगेन, जे उसनवर मागायला येत आहेत, अजून एक लीड देते, त्यांना सांगायचं, अगं असं उसनं मागायला लागतंय,
त्यापेक्षा वी आर मोर कर, मी शिकवते तुला, बघ असं माझ्यासारखं पे आउट येतंय. उसनं द्यायचं नाही, पैसे पैसे कसे हो कमवायचे हो शिकवायचे लोकांना. मला तर तेच सांगते आहे, मी पैसे सर्वांना मागायला आलं तर तू तिला सांगायचं, बाई तू मी कमवते तू पण कमव, चल. की माझा हेवा कर, तू माझ्यासारखं तू पण कर, असं सर्वांना सजेस्ट करते मी. येस येस. आणि करता पण प्रयत्न चालू आहे सर्वांचे, म्हणजे एवढं टेन्शन नाहीये. मी करते सर्वांना मदत, तर त्यांच्या मदतीचे हात अजून पुढच्या 3 लोकांना जाईल ही माझी अपेक्षा आहे. येस येस. थँक्यू सो मच. आणि छान आणि जबरदस्त अशी मीटिंग झाली आहे आणि मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. मी फर्स्ट टाइम केला, मला माहित नाही. जर ती लिंक सेव्ह झाली तर मी ग्रुपमध्ये टाकेन, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना तुमचे फीडबॅक बघायला मिळतील. आणि अजून जे नेक्स्ट ज्यांनी हँड रेज केलेले आहेत, खरंच मला तुम्हाला सगळ्यांना संधी द्यायला आवडली असती, पण 117 लोक झाले, 100 लोक गेले ऑलरेडी. सो ज्यांना करोडपती व्हायचंय ते लास्ट पर्यंत थांबलेले आहेत आणि ते नक्कीच होणार आहेत छान करोडपती, छान इन्कम घेणारच आहेत सगळेजण. सो थँक्यू सो मच, सगळ्यांनी एवढा छान टाइम दिला. आणि आज जे बाकीच्यांचे हँडरेज होते त्यांनी पुन्हा नेक्स्ट वीकला सेम मीटिंग आपली होईल, तेव्हा नवीन लोकांनी फीडबॅक द्यायचे, जेणेकरून तुमच्यामुळे इतर लोकांना मोटिवेशन मिळेल. आणि ज्यांनी मीटिंग अटेंड केली, ज्यांना अजून एकही पे आउट नाही आला किंवा अजून नाही कळलं वी आर मोर काय, युजर म्हणून जॉईन झालाय, मॅम म्यूट करा सरला, मॅम म्यूट करा सरला मॅम. तो ज्यांना असं वाटतंय की आपल्याला ही संधी अजून नाही कळली आहे, तर त्यांनी छान आपल्या लीडरला कॉन्टॅक्ट करा, संधी समजून घ्या. आणि जसं मी सांगितलं की स्वतःला बुडवून घ्या. सक्सेसफुल व्हायचंय तर स्वतःला अगदी जोपर्यंत धडपड करता येईल तेवढी जास्तीत जास्त धडपड करा. वरती राहून मोती मिळणार नाही. मोती समुद्राच्या तळाशी असतात, चांगले मोती समुद्राच्या तळाशी असतात. आणि ते गाठण्यासाठी तुम्हाला खरोखर तळ गाठावा लागेल आणि सगळं शिकावं लागेल. त्यामुळे सगळ्यांनी छान पद्धतीने शिकायचं आणि खूप मस्त इन्कम घ्यायचा आहे. आणि एक रिक्वेस्ट आहे की मी काल परवाच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं, आणि कोणी लोक होते नव्हते मला माहित नाही, पण एकदा मिसेस मूवी सगळ्यांनी बघून या, जेणेकरून तुम्हाला खरंच कळेल की काय आपली म्हणजे असं नाहीये की आपण काही कोणाला हे करतो, पण स्वतःचा रिस्पेक्ट आणि स्वतःची व्हॅल्यू जर वाढवायची असेल तर आज तुम्ही जे करताय ना त्यातून तुम्हाला तुमची व्हॅल्यू किंवा तुम्हाला तो इन्कम मिळणार नाही. मी काल एक नोट पण टाकली होती की स्वतःचा रिस्पेक्ट मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमचं इन्कम मिळवणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही स्ट्रॉंगली कोणासमोर उभं राहू शकणार नाही. आज जर 535 1200 घेऊन सुद्धा यांना एवढा छान कॉन्फिडन्स आलाय, म्हणजे उद्या जेव्हा 50,000 1 लाख घेतील तेव्हा हा कॉन्फिडन्स काय लेवलचा असेल तुम्ही विचार पण करू शकत नाहीयेत. आणि जसं तुम्ही मला आता बघताय, ज्योत्स्ना मॅम, मृणाली मॅम, की आमचे कॉन्फिडन्स वेगळ्या लेवलचे आहेत. सो हे काय येऊ शकले तर तो इन्कम आमच्याकडे आलेला आहे. सो हा इन्कम जेव्हा तुमचा सुद्धा वाढणार आहे तेव्हा बरेपैकी दीपा मिस्त्री मॅडमचा कॅमेरा ऑन आहे, की जे सुरुवातीला बोलायला जमत नव्हतं, पण पैसा सब बोलता है. और जैसे जैसे आपका इनकम बढ़ेगा, जैसे जैसे आपका रिस्पेक्ट बढ़ेगा, वैसे वैसे आपका बात करने का कॉन्फिडन्स, आपकी पर्सनॅलिटी ही तुमची ऑटोमॅटिक चेंज होणार आहे. ती वेगळं काही करण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांनी मीटिंग अटेंड करा, सगळं समजून घ्या. आणि मला असं वाटतं आजच्या मीटिंग नंतर खूप लिडर्सना कॉल येतील की आम्हाला ही सिस्टम समजावून सांगा, आम्हाला कशा पद्धतीने काम करायचं समजावून सांगा. आणि येस, थँक्यू सानिका मॅम. आणि अशा पद्धतीने आपल्या मीटिंग सुद्धा होतील. उद्या नवीन टॉपिकवर मीटिंग होईल. अशा फीडबॅक सेशनची मीटिंग नेक्स्ट वीक मध्ये पुन्हा होईल, तेव्हा बाकीच्यांनी फीडबॅक द्या. थँक्यू सो मच, लव्ह यू ऑल. खूप छान काम करायचंय आणि सगळ्यांच्या घरात, प्रत्येकाच्या घरात पैसे गेले पाहिजेत. सगळ्या लिडर्सनी सुद्धा आपल्या पूर्ण टीमला सपोर्ट करायचा आहे. थँक्यू सो मच.